डॉक्टर नाही, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणायचंय का? नाही नाही, डॉक्टरकडेच जायचं म्हणतोय मी. काय आपण जरा डॉक्टरकडे जाऊन त्याला विचारू की बाबा तुझ्या ज्या किडनी आहेत ना त्या साधारणतः केवढ्याला जातील, आणि त्याने नाही भागलं तर मग तुझे ते मोठाले डोळे बी आहेत, ते हृदय, हा त्याने बी नाही भागलं तर मग तुझा मेंदूच आपण इकून टाकू. तसाही काय फारसा तो वापरलेला नाहीच आहे तू. चेष्टा चालवली का काय माझी? आता सुरुवात कोणी केली मग? हा अगे इथं परिस्थिती काय, तू काय बोलतेस? जमीन गहाण आहे आपली, ती साधी सोडवायला जमाना आपल्याला. घर खर्च बागाना आणि तुला 2 माळ चढवायचं होय. पैशाचा प्रश्न आहे ना, पैशाचाच प्रश्न आहे ना. पैसे काय हे असे येतील. एकदा काय श्यामलन लालीच्या इन्शुरन्सचे पैसे आल्यानंतर ते आपल्यालाच मिळाले. आपलेच किती पैसे हाय काय? रणजी, अगं काय चाललंय काय तुझं? हा तुला माणसापर्यंत पैसा प्यारा आहे वय ग? अजून ही तर आपल्या लालीचं काय झालंय माहित नाही, तवर तुला तिचे इमेचे पैसे दिसायला लागलेत. हाय का फुलत आहे? ऐक माझा, मी काय माय एकटीसाठी बोलतीये का? सगळ्या घरादाराचा विचार करूनच बोलतीये मी. हा तू मला सांग, ज्या गोपाळच्या टेलरिंगच्या पैशातून आणि माझ्या भोळ्या सुधाकरच्या पोलिशी पगारातनं काय काय होणार आहे? हा कवा बांधायच्या माड्यावर माड्या? हा आणि हे बघ, घरामध्ये बारकी बारकी लेकर आहे, हौसा रीती, त्यांचा विचार कुणी करायचा? त्यांच्या भविष्याचा विचार करूनच बोलतीये मी. बाई, गोपाळ, अरे गोपाळ, अरे काय? ये. काय रे? बस 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 बस. बस इथं बस. अरे काय लागलं ना? अरे केवढं रागात, आणि हे काय रे एवढे कापड मी फाटले? काय रे लई लागलंय का तुला? आई, अहो बघा की किती लागलंय. अहो मी दुकानावर निघालो होतो ना, तेव्हा गाडीवर 2 जण आली. त्यांनी वार केले, लय मारलं मला धमकी बी दिली. मला म्हणले जी अवस्था तुझ्या बायकोची केली ना तीच तुझी करू. मला काय कळलंच नाही आपण काय करू. अरे पण केवढे लागले रे, केवढे लई रागात आले. काय लागलं नाही काय नाही, या भामट्यानं स्वतःचीच कापडं फाडून घेतले असेल. मी चांगली ओळखून आहे त्याला. हा 1 नंबरचा नाटकी आहे तो. असली कसली आला का? एवढं गोपाळाला लागलं आणि तू असं बोलतोय? आमच्या काळात नव्हतं लागा असं. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की माझ्या लेकाच्या जीवावर कोणतरी उठलंय म्हणून? तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही. आता बघा काय होऊन बसले. माझ्या लेकाच्या मुळावर कोण उठलंय कोणाच तो? काय बिघडवलंय की माझ्या लेकाला कुणाचं? नाही 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 नाही, आता अख्खा सातारा पालथा घालतो आणि तो कोण डरजुले आहे ना त्याला शोधून काढतो आणि त्याला तिथंच संपवतो मी. त्याला माहित नाही अजून हा त्यांनी कोणाच्या लेकरावर हात का.